हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? प्रियास लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता इथे पाऊस थोडा उघडला आहे. दोन दिवस झालं पावसामुळे आम्हाला बाहेरच कुठे पडता नाही आलं आणि आमच्या असंच घरात बसून एक एक पदार्थ बनवायचे चालले आहेत. आणि आई आज बनवते तेल पोळी, म्हणजे पुरणपोळी, पण ती तेलावरची पोळी आणि पाट्यावरच ती वाटते. तिचं म्हणणं ह्याच्यावर केलेल्या पुरणालाच खूप चव आहे. ते खरंच आहे पण ते. आणि कसं असतं, इकडे आलं की आई काही ना काहीतरी रोज बनवते. तिला असं वाटतं काय काय खायला घालावं लेकींना. मी आईला म्हणत होते आपण पुरण यंत्रात किंवा त्या चाळणीवर करूया, तर ती म्हणाली नको, यालाच खूप चव आहे. ती म्हणते हाच खरा माझा व्यायाम आहे, मला तुमच्यासारखा वेगळा व्यायाम करायची गरज नाही. ती अजूनही व्यवस्थित फिट आहे. तिचा वजनाचा काटा इकडे तिकडे जरा देखील होत नाही. आपण पिठावर लाटतो ना, ही तेलावर मस्त लागते ही तेलपोळी. असं असतं गावी आलं ना की असलं सगळं छान पदार्थ पारंपरिक खायला मिळतात. हां, कसं लाटणं पण अलगद फिरते त्याच्यावरून. आत्या आली की काय काय असतं आमच्याकडे, आत्या आणि आई दोघी मिळून. आणि हां, आज बसली आहे माझी वहिनी बघा, संजना, मोबाईल बघत पोळी करायची चालली. एकदम पातळ असते ही पोळी, आहे ना, कागदासारखी आहे ना, कागदासारखीच ना, एकदम पातळ तेलपोळी. नाही आत्या लागते, नेहमीच करते ती, पण ती पडद्यामागे असते. पडद्यामागचा कलाकार याला म्हणतात. हा, आता तू लाट, मग मी पण एक करणार, मला पण बघायचं ट्राय करून. वाटतं का कोण करत नाही सहसा, पण जास्त लागत नाही. या कराड भागची खासियत आहे पुरणपोळी. हा 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 हा, प्रॉपरच एक्सलंट. तुला मी मार्क दिले बरं का संजना. हा, 10 पैकी 10. सांगते की ग. मग गरम गरम वहिनीच्या हातचं, आत्याच्या हातचं, आईच्या हातचं. मी करणार आहे पोळी, मी नंतर मला द्या करायला. मस्त झाली आई, एक नंबर ग, भारीच. आता माझा नंबर आहे पुरणपोळी करायचा. म्हणजे मला त्या करू नको म्हणाल्यात, पण मला शिकायची आहे, बघायची. खूप अवघड आहे बाबा हे काम. तेलावरची पोळी करणं. पिठावरची कशी पटापट होते, तरी पण म्हटलं बघूया, ट्राय तरी करूया. जमली तर जमली. मी आपल्या लहान लहानच केलं, यांच्यासारख्या मोठ्या मोठ्या काय आपल्याला जमत नाही बाबा पोळपाड भरून. मुळात ना ती लाटण्यावरची घेऊन ती जी तव्यावर टाकायची असते ना, ते खरं जमलं पाहिजे बरं का. छोटीशी पोळी. हा हा, ताट बघूनच तोंडाला पाणी सुटलं. पुरणपोळीचा स्वयंपाक रेडी आहे बरं का. पुरणपोळी, कुरडई, भजी, गुळवणी याला म्हणतात, कटाची आमटी, भात. आ हा हा. आजची आमची पंगत या किचनच्या रूममध्येच बसली आणि पुरणपोळीचा मस्त आस्वाद घेतला, छान झोप काढली. आणि दुपारी काय झालं माहिती आहे का, ही नवीन शेगडी म्हटलं आता लावूया. आज जुनी शेगडी बिडाची आहे, आता ही नवीन. ही माझी दुसऱ्या आत्याची मुलगी, ही पण आली आहे बघा. आता हे 2 मेकॅनिक शेगडी लावतात. आमच्या तिकडे अहो आणि इकडे आप्पा, हे काय दुरुस्ती करणारी माणसं, जोडणीवाले माणसं. खरं तर जुन्या वस्तू आता बघायला मिळत नाही. पूर्वीच्या बिडाच्या शेगड्या होत्या. आईची तर बिडाची खूप पूर्वी एक जुनी शेगडी होती. गावी कसं नवीन चूल आली की तिला हळदी कुंकू लावून मग त्यावर स्वयंपाक करायचा. आपण शेगडीची पूजा करतो. आता जसा जमाना आहे तसं चालायचं आणि आनंद साजरा करायला काही निमित्त लागतं.
आणि एक छोटंसं त्यानिमित्ताने हळदी कुंकू पण झालं आमचं. बघा गोष्ट किती साधी, किती छोटीशी, काय तर नवीन गॅसची शेगडी, पण त्या शेगडीने सुद्धा आम्हाला इतका आनंद दिला. सगळे एकत्र आलं ही खरी मजा असते. आणि गावाला येण्याची ओढ याच्यामुळेच लागते ना, ह्या सगळेजण एकत्र येतो ना आम्ही, माणसांची ओढ. मस्त रील वगैरे बनवले, आराम केला, सकाळी मस्त पुरणपोळीचं जेवण जेवलेलं झालं, निघाले डीमार्टला थोडं शॉपिंग करायला. म्हणजे तिकडून पण साहित्य आणलं होतं तरी असं विसरायला होतं, हे राहिलंय ते राहिलंय. आता आम्ही आलो पूर्वाचा लॅपटॉप घ्यायला. पूर्वा म्हणजे माझ्या भावाची मुलगी, जी इंजिनिअरिंग करते, तिला स्कॉलरशिप मिळाली आणि तिला आता लॅपटॉप घ्यायचा होता. तर तिने बघून ठेवला होता. ती बोलली आत्याच चल आपण तू असतानाच आणूया. किती आनंद झाला आहे बघा. ती खूप हुशार आहे खरं म्हटलं तर, आणि ती सगळं आर्या फाउंडेशनचं क्लास अभ्यास सगळं करते. म्हणजे मला तिचं खूप कौतुक वाटतं. चला आता आम्ही लॅपटॉप घेऊन घरी निघालो आहे. घरी गेल्यावर एक दुसरा कार्यक्रम आहे. आमच्या आर्च एंजल क्लासचे जे विद्यार्थी 10वीमध्ये त्यांनी यश संपादन केले, त्यांचा आज कौतुक सोहळा आहे. तर आमच्या आर्या फाउंडेशनबद्दल मी आज का बोलते, कारण ही जी संस्था आहे ती आमची आहे ना. नाहीतर तुम्ही म्हणाल कामाबद्दल तर मी काही कधीच बोलणार नाही असं सांगितलं होतं. हो, जिथे मी प्रोफेशनली जॉब करते ना तिथलं मी तुम्हाला सांगू शकत नाही, तिथलं दाखवू शकत नाही, काही नियम आहेत. परंतु ही जी आम्ही सुरू केलेली संस्था आहे, या संस्थेतर्फे आम्ही भरपूर सारे कार्यक्रम घेत असतो आणि मी मध्ये मध्ये इकडे गावाला त्यानिमित्ताने येतही असते. तर आज त्या मुलांचं आम्ही 10वीच्या कौतुक सोहळा ठेवलेला आहे. त्यांना बक्षीस देणार आहोत. आणि आजचा व्हिडिओ याच नोटवरती एंड करते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. बाय. आता पुढचे व्हिडिओ गावच्या मजेचेच येणार आहेत.